धान्याचे कोठार म्हणून ओळखले जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याला काल अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलेले आहे। यामुळे धान पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे। यावर्षी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना चांगला उत्पन्न होईल अशी आशा असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले होते। आता रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या नव्या आशेने धान पिकाची लागवड केली होती, मात्र पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे। आपण माझ्या मागे बघू शकता की धान पिकाची कशा पद्धतीने अक्षरशः नासाडी झालेली आहे। हा जर आपण धान पीक बघितला तर हा पूर्णतः ओला झालेला आहे आणि याला धानाला दुर्गंधी सुटलेली आहे। याच्यामुळे आता बाजारामध्ये या धानाचा भाव कमी होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत जे हा धान पीक वाचवण्याची केविलवाणी धडपड करतायत। काका काय सांगाल, धान पीक लावले होते, किती नुकसान झालं या पावसामुळे? नुकसान आता फारच नुकसान झालं आहे। हां, पण काल पाणी आल्यामुळे आमचा पुष्कळसा नुकसान झाला असं आहे। शासनानं आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे। तर निश्चितपणे बघू शकता की शेतकऱ्यांनी हा जो धान पीक आहे हा कुठंतरी मार्केटमध्ये विकावा याकरिता याच्यामागे खूप मेहनत घेतली, मात्र आता आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास हा हिरावला गेला आहे। त्यामुळे आता शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, फक्त एवढीच मागणी शेतकरी करतायत। देवेंद्र धांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।